पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार रमेश बोरणारेंकडून संभाजीनगरमधील नुकसानीची पाहणी करण्यात आली। वैजापूर शहरातील अनेकांची घरं वाहून गेली। नुकसानग्रस्त महिलेचा थेट एकनाथ शिंदेंशी फोनवरून संपर्क करून दिला। एकनाथ शिंदेंनी नुकसानग्रस्त महिलेला मदतीची ग्वाही दिली। आमचं सगळं पसारा बिसारा वाहून गेला। आम्हाला राहायला घर नाही राहिलं, जनावर ढोर सगळे गेले, आमचे पसारा पूर्ण सगळा गेला आमचावाला। करू नका, आता तातडीने आपला जीव वाचवणं महत्वाचं आहे। बाकी सगळं तुम्हाला मदत सरकार देईल, बिलकुल काळजी करू नका। आणि आता पहिलं तर आपलं सुरक्षित स्थळी जे आपले जिथं आता तुम्ही आहात तिथं सगळी व्यवस्था आमचे लोक करतील। पण बाकी जे काही नुकसान भरपाई होईल ती सगळी नुकसान भरपाई मिळेल, त्याची चिंता करू नका। आता जीव वाचवा पहिला। जीवात वाचवला साहेब। रात्री सगळे आमदार साहेब ते सगळे आले आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही फक्त लेकरं घेऊन पळालो, बाकी सगळं सोडून गेलो। आम्ही सगळे जमा झालते रात्री आमच्याकडे, त्यांच्यामुळे वाचलो आम्ही। काही काळजी करू नका, ते सगळं तुम्हाला मिळेल। आम्हाला आता सध्या राहायलाच घर नाही, पुन्हा घर पडले आमच्यावाले, राहायला घरच राहिले नाही आम्हाला। ठीक आहे, त्या घराच्या पण पैसे देऊ आपण, काय पाहिजे बांधून देऊ आपण, काय आम्हाला पैसे नाही लागत साहेब, आम्हाला भाऊ आम्हाला फक्त घर लागते। आम्हाला पैसे 4 रूम ऐवजी आम्हाला 2च द्या, फक्त घर द्या आम्हाला, आता राहिलंच नाहीये। जी मदत लागेल ती सगळी करू। आपल्या लोकांशी बोलून घ्या, त्यांना सांगा सगळं। घरात खायला भांडे सुद्धा राहिले नाही, कशात बनवून खायचं ते देवराल तेच खावरलं लेकरं बाळ घेऊन। सगळं देणार, तुम्ही काळजी करू नका। आपले लोक आलेत ना तिथे? हो सगळे आले। बिलकुल मदत होईल तुम्हाला, चिंता करू नका साहेब। आता या सर्व लोकांना आपण त्यांना जे काही जीवनावश्यक वस्तू लागतील ते सर्व द्यायचा प्रयत्न करतोय। त्यांची जी काही मागणी आहे घराची, तर त्या मागणीसाठी सुद्धा आपण त्यांना घरं सुद्धा आपण देणार आहोत सर। कलेक्टरशी पण बोलतो। हो सर, हो साहेब, हो सर। तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा, सगळे जिथे जिथे अशी परिस्थिती निर्माण झाली। हो साहेब, आता ते सर्व महिला रडतात बिचाऱ्या, करतो साहेब आम्ही। हो हो।